मित्रांनो, रस्त्यावरून जाता जाता डोंगरावर नजर गेली आणि डोंगरावर एक मंदिर दिसलंय। तर ते मंदिर कशाचं आहे, कोणत्या देवाचं आहे हे आपल्याला बघायचं ना। आणि गावाकडच्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तेच दाखवतो की कोणकोणते नवनवीन मंदिर आहेत, गावाकडे नवनवीन गोष्टी आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी या डोंगरावरती कोणतं मंदिर आहे हे दाखवत आहे। तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा। रस्ता जरी खडतर असला पण ध्येय मात्र आपलं निश्चित आहे आणि ध्येय निश्चित असेल तर रस्ता कितीही खडतर असला तरी आपण त्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। बघा किती चांगला विचार आपल्याला यातून सुचला की रस्ता कितीही खडतर असला पण ध्येय मात्र जर आपलं निश्चित असलं तर आपण त्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकतो। म्हणून खडतर रस्त्यांचा कधीच विचार करू नका, नेहमी ध्येयाकडे बघा। तुम्ही ध्येयाकडे बघितलं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल, असं या छोट्याशा विचारातून आपल्याला पाहायला मिळतं। आपण चाललेलो आहे त्या डोंगरावरती, तर मंदिर बघायचं आहे। कशाचं मंदिर आहे, तुम्ही आपल्या व्हिडिओशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमच्या डोंगरावर हे मंदिर आहे, बघूया आपण हे कशाचं मंदिर आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बरं, सबस्क्राईब करायला काहीच लागत नाही, फक्त बाजूचं सबस्क्राईबचं बटन दाबायचं आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायचं। बस आम्ही आमचं काम तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पाठवण्याचं करतो। आपण त्या रस्त्यापाशी होतो आणि त्या रस्त्यापासून बघितलं होतं की या डोंगरावरती एक मंदिर आहे। तुम्हाला मंदिर मी दाखवतोच, परंतु बघा या डोंगरावरून आसपासचा परिसर किती छान दिसतोय। डोंगर भाग आहे परंतु सर्व काही हिरवगार आहे। या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं जातं, याच्यावरून आपल्याला समजतं। अतिशय चांगलं, मनाला सुखद असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी, लांबच लांब असे विविध बाग बगीचा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आणि सुंदर असं दृश्य मला आणि तुम्हाला माझ्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त बस, कारण नवनवीन व्हिडिओ करायला सुद्धा मजा येते। मग जर सपोर्ट मिळाला तर कुठलाही कार्य करायला, म्हणजेच बघ अजून एक विचार आठवला की आपण कोणतं कार्य करत असलो आणि त्या कार्याला सपोर्ट असेल तर ते कार्य करायला मजा येते। तसंच तुम्ही मला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला आता मी दाखवतो जे आपण मंदिर बघितलं होतं ते मंदिर आता या ठिकाणी आहे आपल्या समोर, आणि हे मंदिर आहे खंडोबा मंदिर। या ठिकाणी लिहिलं आहे खंडोबा मंदिर। तर तुम्हाला मी आता मंदिरामध्ये दर्शन देण्यासाठी घेऊन जातो। फक्त आपल्या व्हिडिओसोबत कनेक्ट राहा। अतिशय छान असं मंदिर या ठिकाणी दिसतंय। आपण आलेलो आहोत त्या मंदिरासमोर, श्री खंडोबा मंदिर, तांदूळनेर खंडोबा मंदिर आहे आणि अतिशय उंचावरती हे मंदिर आहे। अतिशय म्हणजे आपल्याच बघा खेडेगावात असे ठिकाणं पाहायला मिळतात, इतके मनमोहक नयनरम्य असे ठिकाणं खेडेगावात सुद्धा आहेत, गावाकडे सुद्धा आहेत। तर हेच आपल्या चॅनलचं एक महत्त्व आहे की आपण गावाकडील गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध गावात असलेले मंदिरं, पवित्र ठिकाणं दाखवायचा प्रयत्न करतो। चला तर आपण दर्शन घेऊया। नंदी महादेवाची पिंड, अतिशय चांगलं दृश्य पाहायला मिळतं। या मंदिरामध्ये श्री खंडोबारायांचं आपण दर्शन घेऊया। तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून श्री खंडोबारायांचं दर्शन होत आहे। मित्रांनो, तुम्ही दर्शन घेऊ शकता। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, जय मल्हार म्हणून लिहिलेलं आहे। येळकोट येळकोट, जय मल्हार।
मित्रांनो, कधीतरी निवांत व्हायचं असतं, निवांत बसायचं असतं. आणि निवांत बसण्यासाठी फक्त ठिकाण जे आहेत ना, ते मंदिरं असतील किंवा आपले आवडते ठिकाण असतात. तर माझं आवडतं ठिकाण असतं मंदिर. मला जिथं मंदिर दिसतं मी तिथे थांबतो, बसतो, थोडंसं चिंतन करतो आणि पुढे निघत असतो प्रवासाला. ते म्हणतात की पॉवर स्टेशन्स, की जिथं बसल्यावर थोडीशी आपल्याला एनर्जी मिळते, ताकद मिळते विचारांना, ते म्हणजे मंदिरं असतात. मला तर मंदिर आवडतात, म्हणून मी मंदिरामध्ये बसत असतो. आणि तुम्हाला देखील या ठिकाणी मी मंदिरांचं दर्शन दिलं आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजून अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही गावाकडच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.